काँग्रेस भवनाच्या समोर खरं तर भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता काँग्रेस सुद्धा खरं तर मैदानात उतरलेलं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की खरं तर हे फलक जे आहे ते हातामध्ये घेऊन हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते सध्या या ठिकाणी समोर दाखल झालेले आहेत आणि बाहेर दुसरीकडे एका बाजूला भाजपचे हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। आपण सध्या बघू शकतो की या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये एप्स्टीन फाईल सारखे खरं तर ज्या सध्या चर्चेचा विषय आहे त्याच्या फाईल ज्या आहेत त्याच्या पोस्टर हातामध्ये घेऊन हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे। सर्व कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर भाजप जे आहे ते समोर आंदोलन करण्यासाठी ठाम आहे, तुम्ही त्याला प्रत्युत्तर देता? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपने अशा प्रकारचे आंदोलन करून जे वस्तुस्थिती आहे, आताची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर कुठेतरी पांघरून घालण्याचं काम केलं। देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले, अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट झाले, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आलेली, एल्पिस्टन फाईल निघाली, एप्स्टीन फाईल निघाले, त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचं नाव आलंय। एकीकडे सध्या चर्चेचा विषय जो आहे तो हटवण्यासाठी असं आंदोलन केलं जात आहे का? 100% शेतकऱ्यांचं हित बाजूला ठेवणं, एप्स्टीन फाईलचा मुद्दा झाकणं हा मेन मुद्द्यासाठी हे आंदोलन चालू आहे। आता त्याला तुम्ही प्रत्युत्तर देताय? आम्ही एप्स्टीन फाईलचा मुद्दा काढत राहणार। मोदी इस्रायलला जाऊन काय केलं ह्याची माहिती देशाला कळली पाहिजे, तिथं नाचले की नाही नाचले हे कळलं पाहिजे। शेतकऱ्यांचे जे काही डील आता होतंय त्यात शेतकऱ्यांचे हित आहे की नाही आहे हे कळलं पाहिजे। खरं तर मात्र त्यांनी जो मुद्दा धरला आहे की कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज समवेत टिपू सुलतानची जी हे केलेली आहे एकता धरली आहे याच्यावर तर मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे। आमच्या प्रदेश अध्यक्षांनी अशी कुठलीही तुलनात्मक छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानांची केली नाही। त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटचा विपर्यास केला गेला। छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत होते, आहे आणि उद्या। त्यांनी एवढाच विषय केलेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन टिपू सुलतानांनी ब्रिटिशांच्या विरोधात, अंग्रेजांच्या विरोधात लढा दिला होता। जसं सह्याद्रीमध्ये तुम्ही गनिमी कावानी लढा दिलता मोगलांच्या विरोधात, तसं टिपू सुलताननी गनिमी कावा करून अंग्रेजांच्या आणि ब्रिटिशांच्या लढा ह्याची प्रेरणा घेतली होती। एवढ्या वाक्याला तुम्ही त्याला विपर्यास केला असं आमचं म्हणणं आहे। एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर हे सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते सध्या एप्स्टीनचं जी फाईल आहे या संदर्भातल्या सर्व खरं तर सध्या हे सर्व भाजपला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडून हे काम करण्यात येते। सर्व काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या हातामध्ये ह्या फाईल्स घेऊन या ठिकाणी उभा आहेत आणि दुसरीकडे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत ते सध्या बाहेर उभे असताना सध्या आपल्याला दिसत आहे। मात्र एकंदरीतच पुण्यामधला हा जो संघर्ष आहे तो सध्या त्या समोर उभा असताना आपल्याला दिसत आहे। मात्र काँग्रेसकडून सुद्धा या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हे फाईल्स असतील किंवा काँग्रेसचे पदाधिकारी सध्या या ठिकाणी मैदानात उतरतील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।